लैंगिक शोषण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या भोंदू अशोक खरातचा प्रवास लैंगिक शोषणाच्या प्रकरणातून सुरुवात झाली. मात्र अशोक खरातचा हा सगळा प्रवास आता आयकर आणि ईडीच्या रडारवर देखील आलाय. आयकर विभागानं अशोक खरातची आलिशान मर्सिडीज कार देखील सील केली आहे. हे सगळं नेमकं काय घडतंय, अशोक खरात प्रकरणातले नवे अपडेट काय आणि आतापर्यंत अशोक खरात प्रकरणात नेमक्या काय काय कारवाया झाल्यात, हे सगळं आपण समजून घेणार आहोत न्यूज 18 मराठीच्या या आत्ताच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी लक्ष्मण घाटोळ. माझा सहकारी व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह मी आपलं न्यूज 18 मराठीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो. भोंदू अशोक खरात याला 25 दिवसांपूर्वी अटक करण्यात आली. सुरुवातीला भोंदू अशोक खरात याचं लैंगिक शोषण प्रकरणात त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली होती. अशोक खरातनं त्याच्या कार्यालयामध्ये त्याच्याकडे वेगवेगळ्या समस्या घेऊन येणाऱ्या महिलांचं लैंगिक शोषण केलं. हे नेमकं काय होतं, तर अशोक खरातकडे वेगवेगळ्या समस्या घेऊन येणाऱ्या महिला असायच्या. या महिला त्याच्याकडे अनेक कौटुंबिक अडचणी, कौटुंबिक कारणं, कौटुंबिक दुःख ह्या त्याला सांगायच्या आणि तो त्या कौटुंबिक दुःखांवर, अडचणींवरती उपाय सांगण्यासाठी या महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे उपाय सांगायचा आणि यामध्ये तो त्या महिलांचं लैंगिक शोषण देखील करत होता. यातल्या अनेक महिलांना भोंदू अशोक खरात आपण देवाचा अवतार आहोत असं सांगायचा आणि त्यानंतर या महिलांसोबत शारीरिक संबंध निर्माण करायचा. अशा प्रकारचे गंभीर आरोप या अशोक खरातवरती ठेवण्यात आलेले आहे. अशोक खरात याला आत्तापर्यंत 20 दिवस पोलीस कोठडी मिळालेली आहे. अर्थात 20 दिवसांपासून तो SITच्या ताब्यात आहे. आज देखील अशोक खरातला पुन्हा एकदा न्यायालयाच्या समोर हजर करण्यात आलं होतं. आत्तापर्यंत अशोक खरातला 4 गुन्ह्यांमध्ये पोलीस कोठडी मिळालेली आहे. पहिल्या गुन्ह्यामध्ये अशोक खरातला संपूर्ण 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. दुसऱ्या गुन्ह्यामध्ये अशोक खरातला 6 दिवसांची आणि त्यानंतर तिसऱ्या गुन्ह्यामध्ये 5 दिवसांची पोलीस कस्टडी अशोक खरातला मिळालेली होती. आता पुन्हा एकदा चौथ्या गुन्ह्यामध्ये अशोक खरात याला पुन्हा 5 दिवसांची पोलीस कोठडी आज सुनावण्यात आलेली आहे. अशोक खरातच्या या सगळ्या चौकशीमध्ये दररोज वेगवेगळ्या प्रकारचे नवी माहिती, नवे अपडेट जे आहे ते समोर येत आहे. अशोक खरात त्याच्या कार्यालयामध्ये येणाऱ्या या महिलांना, भक्तांना वेगवेगळ्या प्रकारचं औषध पाजायचा, गुंगीचं औषध पाजायचा आणि त्यातून या महिलांचं लैंगिक शोषण करायचा. हा सगळ्यात महत्त्वाचा आरोप आत्तापर्यंतच्या पोलीस रिमांडमध्ये आयोग अर्थात तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या समोर मांडला. इतकंच नाही तर सगळ्या वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये हे जे काही अशोक खरात विरोधामध्ये 8 लैंगिक शोषणाचे जे गुन्हे दाखल झालेले आहे, 8-9, या सगळ्या लैंगिक शोषणांची मोडच त्याची जर बघितली तर ती सेम होती, सिमिलर होती. महिला यायच्या, ते त्यांचं दुःख सांगायच्या आणि ते दुःख सांगायला लागल्या की अशोक खरातला एक गोष्ट लक्षात यायची की या महिला आपल्या जाळ्यामध्ये फसू शकतात. यांना आपण काहीही सांगितलं तर ह्या ज्या अडचणी आपल्याकडे घेऊन आल्या त्या सोडवण्यासाठी या आपण सांगू त्या सगळं करायला तयार होतील. असं ज्या वेळेला अशोक खरातला समजायचं, पटायचं, तेव्हा तो महिलांना आपल्या या सगळ्यामध्ये गुंडाळायला सुरुवात करायचा. अर्थात त्याला ट्रॅक करायचा तो त्या महिलांना आणि त्या ट्रॅपमध्ये तो फसवायचा. मग तो त्या महिलांना सांगायचा की तुम्ही ही पूजा केल्यानंतर तुम्हाला अशा स्वरूपाचं सुख प्राप्त होईल. तुम्ही ही पूजा करा, ती पूजा केल्याने तुम्हाला मुलगाच होईल. तुम्ही ही पूजा केल्यानंतर तुम्हाला अपत्य जन्माला येईल. त्यानंतर तुमच्या घरामध्ये नवरा बायकोचं जर भांडण असेल तर नवरा बायकोच्या भांडणामध्ये तुम्हाला ज्या काही अडचणी निर्माण होत असतील तर त्यामध्ये देखील त्याच्याकडे तोडगे होते, वेगवेगळ्या प्रकारचे उपाय होते आणि हे सगळे उपाय करण्यासाठी महिला या भोंदू अशोक खरातकडे यायच्या. आणि हा भोंदू अशोक खरात एक आलिशान गाड्यांमधनं येणाऱ्या, महागड्या गाड्यांमधनं येणाऱ्या हाय प्रोफाईल लोकांना वेगळे तोडगे सांगायचा. मग त्यांना महागडे खडे द्यायचा, मग त्यांना महागडे धागे दोरे द्यायचा, दंडे दोरे द्यायचा. मग एका खड्याची किंमत ही 25 लाखापर्यंत तर 50 लाखापर्यंत खडे तो विकायचा. ज्या खड्यांची बाजारामध्ये किंमत केवळ 100 रुपये, 200 रुपये अशा किमतीचे खडे हा बाबा मंत्रायचा आणि ते त्यांना द्यायचा आणि तो सांगायचा का हा विशिष्ट खडा आहे, हा तुम्ही परिधान केला तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जे दुःख घेऊन आलात हे सगळं दुःख तुमचं संपेल. आणि अशा पद्धतीनं तो ते खडे महागड्या गाड्यांमधून येणाऱ्या लोकांना द्यायचा, आलिशान गाड्यांमधून येणाऱ्या लोकांना द्यायचा. हाय प्रोफाईल लोकांकडनं तो पैसे उकळायचा आणि जे हाय प्रोफाईल नाही आहे, गोरगरीब आहे, अशा महिलांचं तो लैंगिक शोषण करायचा. अशा प्रकारची मोडस तो आत्तापर्यंत वापरत आल्याचं आत्तापर्यंतच्या पोलीस तपासामध्ये समोर आलेलं आहे. यामध्ये आणखी महत्त्वाची बाब म्हणजे अशोक खरात त्याच्या कार्यालयामध्ये येणाऱ्या महिलांचं लैंगिक शोषण करण्यापूर्वी त्यांना एक गुंगीकारक औषध प्यायला द्यायचा आणि हे गुंगीकारक औषध पिल्यानंतर या महिला बाबा सांगेल ते सगळं करायला व्हायच्या. असं आत्तापर्यंतच्या सगळ्या 9 फिर्यादींमध्ये समोर आलेलं आहे. सिमिलर मोडस त्यामध्ये या सगळ्या महिलांच्या
फिर्यादीमधून पाहायला मिळते। त्यामुळे विक्टीम जे आहेत या सगळ्यातले, त्यांची जर आपण फिर्याद बघितली, त्यांची जर तक्रार जर बघितली, तर त्या तक्रारीमध्ये सिमिलर हे सगळं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे अशोक खरात काय करायचा हे यामधून स्पष्ट झालेलं आहे। त्यानंतर तो कुठल्या महिला हेरायचा, की जो गोरगरीब आहे, ज्यांची प्रचंड अडचण आहे, अशा महिला हेरायचा आणि त्यांचं लैंगिक शोषण करायचा। आतापर्यंत अशोक खरात प्रकरणामध्ये 9 ते 10 व्हिडिओ समोर आलेले आहे आणि इतर व्हिडिओ पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहे, SITच्या कस्टडीमध्ये आहे, ते मात्र बाहेर येऊ शकलेले नाही। हे जे काही व्हिडिओ AIच्या माध्यमातून फिरताय हे सगळे फेक व्हिडिओ आहे। आतापर्यंत 7 ते 8च महिलांचे व्हिडिओ हे समोर आलेले आहे आणि हे समोर आले त्याचं कारण होतं त्याच्या ऑफिसमध्ये काम करणारा त्याचा ऑफिस बॉय नीरज जाधवने त्या ठिकाणी स्पाय कॅमेरा लावला। स्पाय कॅमेरातून त्याने ते रेकॉर्ड केलं। त्याचे ABC अशा प्रकारचे 3 पेनड्राईव्ह त्याने तयार केले। ए पेनड्राईव्हमध्ये जवळपास 30 फोल्डर होते, बी पेनड्राईव्हमध्ये जवळपास 18 फोल्डर होते आणि सी पेनड्राईव्हमध्ये जवळपास 29 फोल्डर त्या ठिकाणी त्याचे होते आणि हे सगळे पेनड्राईव्ह त्याने स्वतःच्या ताब्यात ठेवले होते आणि ज्यावेळेला आपल्यावर काही कारवाई होईल त्यावेळेला त्यासाठी त्याने काही मित्रांकडे देखील हे पेनड्राईव्ह देऊन ठेवलेले होते, जेणेकरून माझ्यावर कारवाई झाली, मला काही झालं तर तुम्ही हे प्रकरण बाहेर काढा असं सांगण्यासाठी नीरज जाधवने त्या पेनड्राईव्हचे काही सेट तयार करून त्याच्या इतर मित्रांना देखील दिल्याचं या तपासामध्ये समोर येताना पाहायला मिळते। आता या सगळ्या प्रकरणामध्ये अशोक खरातच्या या सगळ्या प्रकरणामध्ये जसं लैंगिक शोषणाचं प्रकरण आतापर्यंत आपण बघितलं, फसवणुकीचं प्रकरण बघितलं, त्याच पद्धतीनं अशोक खरातनं हे खडे विकून वेगळ्या पूजाविधी घालून लोकांकडनं लाखो रुपये उकळले, कोट्यावधी रुपये उकळल्याचं समोर आलेलं आहे। अशोक खराच्या घराबाहेर लावलेली MH15 GL 8181 नंबरची जी मर्सिडीज कार आहे ती देखील त्याने एका भक्ताला गंडा घालून घेतल्याचं पोलीस तपासात समोर आलेलं आहे आणि त्यामुळे कालच ही मर्सिडीज कार जी आहे भोंदू अशोक खराच्या घराच्या बाहेर लावलेली ही देखील आयकर विभागानं सील केलेली आहे। आता या प्रकरणामध्ये आतापर्यंत SIT तपास करत होती, तो लैंगिक शोषणाचा तपास होती। मात्र लैंगिक शोषणाचं तपास करत असताना या SITच्या समोर अनेक प्रकारची माहिती समोर आली, जी मध्ये अशोक खरातनं मोठ्या प्रमाणात माया जमा केली होती, कोट्यावधी रुपये त्याने जमा केले होते। त्याच्या नावावरती मोठ्या प्रमाणात प्रॉपर्ट्या त्यांना दिसून आल्या, घरं दिसून आले, जमिनी दिसून आल्या, आलिशान गाड्या दिसून आल्या, आलिशान फार्म हाऊस त्यांना दिसून आलं आणि सगळ्यात मोठं म्हणजे त्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार ट्रान्झॅक्शन्स जे आहे ते देखील त्यांना दिसून आलेले होते। त्यामुळे त्यांनी SITने काय केलं, त्याचा तपास आपल्याकडे न घेता त्यांनी आयकर विभागाला पत्र लिहिलं, EDला पत्र लिहिलं आणि त्यांनी कळवलं की तुम्ही या सगळ्या मालमत्तांच्या संदर्भातला जो तपास आहे तो तुम्ही स्वतंत्रपणे करा। आमच्याकडे सध्या तरी लैंगिक शोषणाचा तपास आहे आणि तो संवेदनशील आहे। ज्या महिला येत आहे, विक्टिम्स येत आहे, त्या विक्टिम्सला विश्वासात घ्यायचा आहे, त्यांचा विश्वास संपादन करायचा आहे, त्यांना फिर्याद दाखल करेपर्यंत पोलिसांना त्यांना सांभाळायचं आहे। त्यामुळे SITच्या अधिकाऱ्यांनी हा जो आर्थिक व्यवहाराचा जो प्रकार होता तो तपास आयकर विभागाकडनं या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे तो स्वतंत्रपणे केला जातोय। आता या प्रकरणामध्ये काय समोर येतंय तर अशोक खरात या प्रकरणामध्ये आयकर विभागाची एंट्री झालेली आहे आणि आयकर विभागाच्या एंट्रीमध्ये अशोक खरातनं नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतजमिनी घेतला आहे। नाशिकमध्ये जवळपास त्याचे 50हून अधिक सातबारांचे उतारे जे आहेत शेतजमिनींचे ते मिळून आलेले आहेत। त्यामध्ये त्याची मुलगी तृप्तबाला खरात, त्याची पत्नी कल्पना खरात यांच्या नावावर देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टी घेतलेला आहे। इतकंच नाही तर तो नाशिकमधल्या ओझरमध्ये काही बांधकाम व्यावसायिकांबरोबर तो पार्टनर देखील आहे, अनेक ठिकाणी तो जमिनींमध्ये पार्टनर आहे। हे सगळं तो कसं मिळवत होता, या जमिनी तो कशा खरेदी करत होता, ज्यामध्ये केवळ नाशिकचेच नाही मुंबई, पुणे या ठिकाणचे उद्योजक, व्यापारी हे देखील अशोक खरातच्या संबंधात होते, संपर्कात होते आणि ते देखील यामध्ये भागीदार असल्याचं आता समोर येतंय। मग आता अशोक खरात प्रकरणामध्ये आयकर विभाग ज्यावेळेस एंट्री झाली त्यावेळेला आयकर विभागाची एक गोष्ट लक्षात आली की अशोक खरातनं जी माया जमवलेली आहे त्यामधली जी माया जमवण्यात केली आहे त्यातला हिशोबच आयकर विभागाला त्याने दिलेला नाही आहे आणि त्यामुळे आयकर विभागाने आता ह्या सगळ्या मालमत्ता, या सगळ्या प्रॉपर्टी सील करायला सुरुवात केलेली आहे। विशेष म्हणजे जे सातबाऱ्याचे उतारे आहे त्या आता उतार्यांच्या बाबत कदाचित आयकर विभाग येत्या 2-3 दिवसात जिल्हा प्रशासनाला आणि विशेषतः उपनिबंधकांना एक पत्र व्यवहार करण्याची तयारी आहे की जेणेकरून त्याच्या ज्या मालमत्ता आहे या सगळ्या मालमत्तांच्या उतार्यावरती एक नोंद पडणार आहे। ही नोंद पडण्याची शक्यता आहे का जेणेकरून या सगळ्या मालमत्ता त्यांनी काळ्या पैशातून घेतल्या असाव्या असा संशय व्यक्त करून कोर्टाच्या परवानगीने या सगळ्या मालमत्तांवरती देखील काही शेरे पडू शकतात अशा प्रकारची सूत्रांची माहिती आहे। आता मग हे शेरे का पडणार आहे तर अशोक खरातने ज्या जमिनी विकत घेतल्या, जे प्रॉपर्ट्या विकत घेतल्या, या प्रॉपर्ट्या विकत घेताना तोने जो पैसा आणलाय तो कुठून आणलाय, कसा जमा केलेला आहे याचा ज्यावेळेला शोध घेतला गेला तेव्हा अशोक खराच्या नावावरती जे ट्रान्झॅक्शन्स आढळून आले ते अत्यंत बनावट होते। आता यामध्ये काय बनावट आढळलं
तर अशोक खरात त्याच्या कार्यालयामध्ये काही महिला यायच्या, काही माणसं यायची, ते वेगळे समस्या घेऊन यायची. त्यावेळेला अशोक खरात त्यांच्याकडनं जवळीक साधायचा आणि पॅन कार्ड, आधार कार्ड, फोटो घ्यायचा, जेणेकरून अकाउंट खोलण्यासाठी जे डॉक्युमेंट लागतात तो त्या ठिकाणी पूजेसाठी लागताय असं म्हणून त्या ठिकाणी तो घ्यायचा. आणि त्या डॉक्युमेंटच्या आधारावरती अशोक खरातनं सिन्नरमधल्या एका पतसंस्थेमध्ये आणि अहिल्यानगरच्या समता पतसंस्थेमध्ये काही फेक अकाउंट उभे केले. आता फेक अकाउंट म्हणजे काय? अकाउंट ज्या व्यक्तींच्या नावावर आहे ते सगळे ओरिजिनल आहे आणि जे व्यक्ती आहेत त्यांचेच ते अकाउंट आहे. मात्र त्या अकाउंटसोबत जो नंबर लिंक करावा लागतो, ज्या नंबरवरती ट्रान्झॅक्शनचे मेसेज येतात, डेबिट झालेले, क्रेडिट झालेल्या ज्या अमाऊंट आहे त्याचे मेसेज ज्या मोबाईल नंबरवर यायला हव्या, जी माहिती त्या नंबरच्या आधारावर यायला हवी, तो नंबर मात्र अशोक खरात यांनी त्याचा स्वतःचा नंबर दिला होता आणि हे जवळपास 100हून जास्त अकाउंट होते. मग हे अकाउंट कुणाचे होते? तर त्याच्याकडे येणाऱ्या भाविकांचे होते, काही राजकारण्यांचे होते. तो सहज त्याला ते डॉक्युमेंट देत होता आणि या आधारावर अशोक खरातने अहिल्यानगरच्या समता पतसंस्थेमध्ये 50-60 अकाउंट खोलले, सिन्नरच्या एका पतसंस्थेमध्ये जवळपास 40-50 अकाउंट खोलले, जिथं त्याचा तो नामकरण आवारे नावाचा त्याचा एक विश्वस्त आहे, तो त्या ठिकाणी चेअरमन आहे. त्या बँकेत त्याने अकाउंट खोलले आणि या सगळ्या अकाउंटच्या माध्यमातून अशोक खरात ब्लॅक मनी हा व्हाईट करत होता. त्या ठिकाणी एका अकाउंटवर 5 कोटी, कोणाच्या अकाउंटवर 50 लाख, कोणाच्या अकाउंटवर 8 लाख, कोणाच्या अकाउंटवर 10 कोटी अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या अमाऊंटच्या रकमा ज्या आहेत ते त्या ठिकाणी यायच्या आणि हा अमाऊंटच्या रकमा आल्यानंतर अशोक खरात त्या ठिकाणून ट्रान्झॅक्शन्स करायचा. मग आता हे ट्रान्झॅक्शन ज्या वेळेला समोर आले त्यावेळेला आयकर विभागालाही धक्का बसला, ईडीच्या अधिकाऱ्यांनी ते बघितल्यानंतर त्यांनाही धक्का बसला की ही एवढी अमाऊंट कुठून येत होती. मग त्यावेळेला SITने त्याच्या मुलाला जेव्हा ताब्यात घेतलं तेव्हा त्याच्या मुलांनी सांगितलं की आमच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात कॅश यायची, मोठ्या प्रमाणात रोकड यायची, मात्र ही रोकड कुठून येत होती याबद्दल मला काही माहीत नाही, परंतु माझे डॅड अर्थात खरात जो आहे अशोक खरात त्याला हे सगळं माहीत आहे असं तो सांगायचा. माझ्या डॅडला हे माहिती आहे पैशाचे, पण आमच्या घरी मोठ्या प्रमाणात रोकड यायची असं त्याने जेव्हा SITला सांगितलं. हे देखील SITने आयकर विभागाला नंतर कळवलं आणि त्या अनुषंगानं आता आयकर विभाग या प्रकरणात तपास करतोय. मग आता आयकर विभागाला काय काय मिळून आलंय? तर त्याचे शेतजमिनी मोठ्या प्रमाणात मिळून आलेल्या आहे, ज्या जमिनी शेकडो एकरच्या जवळपास त्याच्या नावावरती शेतजमिनी आहे. त्याचबरोबर आलिशान गाड्यांची संख्या देखील मोठी आहे. आणि इतकंच नाही तर अशोक खरात याच्या वेगवेगळ्या नावाने खोललेल्या अकाउंट्समध्ये कोट्यावधी रुपयांच्या अमाऊंट त्याचं ट्रान्झॅक्शन झाल्याचं त्या ठिकाणी आढळून आलेलं आहे. आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग झाली का याचा तपास करण्यासाठी ईडीची एंट्री झाली आणि आता ईडीकडनं या सगळ्या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग झाली का याचा तपास स्वतंत्रपणे केला जातोय. आयकर विभागाकडनं कर चुकवेगिरीचा तपास केला जातोय. अशा स्वरूपानं अशोक खरातचं जे प्रकरण आहे, जे लैंगिक शोषणापासून सुरुवात झाली त्या प्रकरणाला नंतर इकडे आर्थिक देखील वळण लागलं आणि ईडी आयकर यांची देखील या प्रकरणात एंट्री झाली. या सगळ्या संस्था ज्या आहेत सरकारच्या या वेगवेगळ्या अँगलनी अशोक खरात प्रकरणाचा तपास करताय. इतकंच नाही तर अशोक खरातवरती ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं भोंदूगिरी केल्याबाबत, त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलनाचे देखील काही कलम जे आहे ते लावण्यात आले. ते देखील का लावण्यात आले की अशोक खरातकडे काही सापाची कातडी त्या ठिकाणी सापडलेली होती, वाघाचे नख त्या ठिकाणी सापडले होते, वाघाची कातडी त्यांना मिळून आली होती असं तपासात अधिकारी सांगताय. आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं लैंगिक शोषणाचा गुन्हा लावत असताना लैंगिक शोषणाचे कलम ज्यावेळेला ॲड करत होते त्यावेळेला त्याच्यावरती जो अंधश्रद्धा निर्मूलनाचा नवीन कायदा आलेला आहे त्या कायद्यामध्ये अशोक खरात कसा अडकतो हे देखील पोलिसांनी तपासलं आणि त्या अनुषंगानं देखील त्याच्यावर कलम जी आहे ती लावण्यात आली. मग हा अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा नेमका काय आहे तर त्यामध्ये अगदी स्पष्ट म्हटलेलं आहे की मी देवाचा अवतार आहे, मी देवाचं रूप आहे असं म्हणून महिलांचं लैंगिक शोषण करणं हा देखील अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कायद्यातला उल्लंघन आहे. त्यानंतर लोकांना द्रव्य पियायला देणं, लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे दंडेदोरे देणं, लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या दिशाभूल करून त्यांचं शोषण करणं हे देखील त्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कायद्यामधलं उल्लंघन आहे. अशा प्रकारचा तो कायदा आहे आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये त्याच्यावरती अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा लागला, नरबळीचा जो कायदा आहे तो त्या ठिकाणी अशोक खरातवर लागला. आता आयकर विभाग त्याच्यावरती स्वतंत्र गुन्हा जो आहे या ट्रान्झॅक्शनच्या निमित्तानं तो देखील दाखल करण्याच्या तयारीत आहे. त्याचबरोबर ईडीची जी एंट्री झाली त्यामध्ये देखील अशी शक्यता आता वर्तवली जाते की यामध्ये मोठ्या प्रमाणात मनी लॉन्ड्रिंग झालेलं आहे. वेगवेगळ्या देशांमधून हवालाच्या माध्यमातून अशोक खरात पैशांची फिरवा करायचा, देवाणघेवाण करायचा आणि या प्रकरणात ईडी देखील स्वतंत्र गुन्हा दाखल करू शकते ही देखील आहे. आणि इतकंच नाही तर शिर्डीमध्ये एका शेतकऱ्याची फसवणूक करून त्याची जमीन हडपली म्हणून एक गुन्हा शिर्डीमध्ये जो दाखल झाला आहे त्याचा देखील तपास शिर्डी पोलिसांकडनं केला जातोय. ज्या प्रकरणामध्ये अशोक खरातची पत्नी कल्पना खरात ही स्वतः आरोपी आहे आणि ती देखील अद्याप फरार आहे. त्यामुळे आत्तापर्यंत
आपण जर बघितलं तर अशोक खराचं जे प्रकरण आहे ते लैंगिक शोषणापासून सुरुवात त्याची झाली. मात्र आता हे प्रकरण वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून चौकशी त्याची केली जाते, त्याचा तपास केला जातोय. आजच अशोक खरातला न्यायालयात ज्यावेळेला हजर केलं त्यावेळेला देखील न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली. त्या ठिकाणी देखील जोरदार युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. श्रीमती किरण बेंडघर नावाचा एक सरकारी वकील आहे, त्यांनी जोरदार युक्तिवाद त्या ठिकाणी केला. त्याचबरोबर आरोपीची वकील म्हणून त्या ठिकाणी असलेल्या एका वकिलांनी देखील अशोक खराची बाजू त्या ठिकाणी धरली की वारंवार एकच ग्राउंडवरती तुम्ही पोलीस कोठडी मागताय. यापूर्वीचे जर ग्राउंड आपण तपासले तर तेच ग्राउंड होते की अशोक खरातनी पाणी पाजलं, त्या महिलांना गुंगी आली, त्यांनी त्याच्या ह्याच सगळं तपासायचं ते सांगताय. त्यामुळे त्याला पोलीस कोठडी देऊ नये असं सांगितलं. मात्र श्रीमती किरण बेंडघर ज्या होत्या सरकारी वकील, त्यांनी मात्र अगदी स्पष्ट सांगितलं की आतापर्यंत 4 गुन्ह्यांमध्ये त्याला 3 गुन्ह्यांमध्ये पोलीस कोठडी मिळाली आहे. हा 4था गुन्हा वेगळा आहे, सगळे गुन्हे वेगवेगळे आहे, सगळ्या फिर्यादी वेगवेगळे आहे आणि त्यामुळे सगळ्या गुन्ह्यांचा सगळ्या फिर्यादींच्या अंगाने त्यांच्या फिर्यादीत म्हणजे जे काही विक्टिम्स आहे त्यांच्या फिर्यादीनुसार त्याचा तपास करणं आवश्यक आहे. आणि म्हणून प्रत्येक गुन्ह्यामध्ये अशोक खरातची आम्ही पोलीस कोठडी मागणार आहोत आणि ती आम्हाला मिळावी. आणि ती मिळणं आवश्यक यासाठी आहे की गुन्ह्याची काही मोडस वेगवेगळी आहे, काही ठिकाणी काही गोष्टी चेंजेस आहेत. त्यामुळे प्रत्येक गुन्ह्यामध्ये आम्ही त्यांची पोलीस कोठडी मागणार आणि ती आम्हाला मिळावी अशी मागणी त्यांनी केली. कोर्टाने देखील न्यायालयाने देखील या प्रकरणामध्ये सरकारी वकिलांची आणि विशेषतः पोलिसांची SITची जे तपास अधिकारी त्यांची बाजू ऐकून घेत या प्रकरणामध्ये पुन्हा 5 दिवसांची पोलीस कोठडी अशोक खरातला 4थ्या गुन्ह्यामध्ये दिली आहे. त्याचा तपास त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे अशोक खरातच्या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत अनेक वेगवेगळ्या प्रकारची माहिती समोर आली. कालच जी माहिती गेल्या वेळेला ज्या 3ऱ्या गुन्ह्यामध्ये अशोक खरातला आणण्यात आलेलं होतं त्या गुन्ह्यामध्ये चा एक भाग म्हणजे अशोक खरातच्या कार्यालयामध्ये काम करणारा जो नीरज जाधव आहे त्याचे याच्यामध्ये जबाब होते. आणि अशोक खरातच्या या सगळ्या प्रकरणामध्ये नीरज जाधवनं एक कॅमेरा जो लावला ज्या प्रकरणातून अशोक खरातचं हे सगळं भिंग फुटलं, तर तो कॅमेरा नीरज जाधवनेच विकत घेतलेला होता. तो मुंबईच्या एका मार्केटमधनं मनीष मार्केटमधनं तो एका दुकानातनं विकत घेतलेला होता असं बिल त्याच्याकडे मिळून आलंय. साधारणतः एक स्पाय कॅमेरा होता, एक हिडन कॅमेरा होता, एक पॉवर बँक होती आणि त्याच्याचबरोबर एक 64 GB जवळपास एक पेनड्राईव्ह होता. अशा प्रकारचं सगळं मटेरियल नीरज जाधवनं मुंबईच्या मनीष मार्केटमधनं आणलेलं होतं. आणि अशोक खरातचं जे ऑफिस आहे जिथं हे लैंगिक शोषणाचं सगळं प्रकरण घडलं त्या ऑफिसमध्ये एक सोनी कंपनीचा एक स्पीकर आहे, त्या स्पीकरला बारीक त्याने होल मारलं आणि त्या होल मारल्यानंतर त्या स्पीकरमधनं त्यांनी तो हिडन कॅमेरा स्पाय कॅमेरा त्या ठिकाणी बसवला, जेणेकरून अशोक खरातचं हे सगळं कृत्य जे आहे ते त्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड होईल. यासाठी त्यांनी तो कॅमेरा अगदी स्पीकरच्या मधोमध होल पाडून तो कॅमेरा त्यांनी त्या ठिकाणी बसवला आणि त्यांनी हे सगळं रेकॉर्ड केलं. आणि हे करण्यासाठी त्यांनी 64 GB पेनड्राईव्ह देखील त्या डिव्हाइसला लावला. इतकंच नाही तर त्याची बॅटरी त्याला नव्हती म्हणून त्यांनी एक पॉवर बँकच्या माध्यमातून ते डिव्हाइस तयार केलं, ते त्या ठिकाणी लावलं आणि हा सगळा अशोक खरातचं सगळं जे प्रकरण आहे ते त्यांनी रेकॉर्ड केलं. आणि हे सगळं रेकॉर्ड त्यांनी ज्यावेळेला बाहेर आणलं त्यावेळेला संबंध महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये खळबळ उडून देणारं हे प्रकरण समोर आलं. आणि त्यामुळे आता अशोक खरात प्रकरणामध्ये जसं मी सुरुवातीपासून म्हणालो की लैंगिक शोषणापासून या प्रकरणाची सुरुवात झालेली आहे. मात्र या प्रकरणामध्ये मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून ईडीची एंट्री झालेली आहे, आयकर चुकवेगिरीच्या प्रकरणामध्ये आयकरची एंट्री झालेली आहे. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या एजन्सीज आता अशोक खरातचा या प्रकरणात तपास करताय. या सगळ्या एजन्सीच्या तपासामध्ये पुढे काय काय समोर येतं हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे. अशोक खरातने काय काय कारनामे केले हे सगळे कारनामे या सगळ्या वेगवेगळ्या एजन्सीच्या तपासामध्ये समोर येणार आहे. SIT लैंगिक शोषणाचा तपास करते. SITला दोषारोपपत्र लवकर सादर करायचं आहे. साधारणतः 60 दिवसांची मुदत SITला दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी लागते आणि त्यासाठी आता कुठल्याही परिस्थितीमध्ये या आरोपीला भोंदू अशोक खरातला सजा होईल अशा पद्धतीचे पुरावे आमच्याकडे आहे असा दावा SITचा आहे. आणि लवकरच या सगळ्या प्रकरणामध्ये SIT अशोक खरातच्या विरोधातलं एक जोरदार जवळपास 1000-2000 पानांचं दोषारोपपत्र दाखल करेल अशा प्रकारची सूत्रांची माहिती आहे. आणि त्याचबरोबर आयकर विभाग आणि ईडी या सगळ्या प्रकरणातला आर्थिक दुव्यांचा आर्थिक बाजूंचा तपास करून त्या प्रकरणात देखील त्याच्यावर वेगळे गुन्हे या सगळ्यांच्या निमित्तानं दाखल केले जाऊ शकतात. मात्र आत्तापर्यंत अशोक खरातचा प्रवास लैंगिक शोषणापासून सुरू झाला आहे, मात्र तो आता त्याच्या आर्थिक व्यवहारापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. त्यामुळे या प्रकरणात अजून पुढे काय काय समोर येतं हे बघणं महत्त्वाचं असेल.